तेनसिंग नॉर्गे नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर शेर्पा लोक नाही का, याला शेर्पा म्हणून ओळखल्या जात होता. तेनसिंग नॉर्गे वॉज इन नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. पिरियड दिलाय त्याचा 29 मे 1914 to 9 मे 1986. जन्माचं नाव त्याला वेगळंच आहे दिलंय की नाही. नोन बाय बर्थ ॲज ए नामगियल वांगडी अँड ऑफन रेफर टू ॲज अ शेर्पा तेनसिंग. शेर्पा तेनसिंग म्हणून ओळखल्या जात होता. नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. माउंटेनियर म्हणजे काय, गिर्यारोहण नाही का, म्हणजे ते पर्वत चढतात, गिर्यारोहक. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. त्यांनी एक मोहीम निर्माण म्हणजे मोहिमेसाठी निघाले ते स्वतः 2 जण माउंट एव्हरेस्टवर घेऊन त्या उंच शिखरावर पोहोचायचा. विच ही अकम्प्लिश विथ एडमंड हिलारी. त्याचा सहपाठी सोबत एडमंड हिलारी. मोहीम 29 मे 1953. तेनसिंगनं काय डिस्क्राईब वर्णन केलं आहे की तेनसिंग डिस्क्राईब द क्लाइम टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स म्हणजे सगळ्या घटना ऑकर ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम. म्हणजे चढताना त्या ठिकाणी चढताना त्यांनी काय केलं, पूर्ण वर्णन केलेलं आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राईब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग द माउंटेन्स. हा आर्टिकल म्हणजे लेख. हा लेख सुद्धा काय दिलेला आहे की माउंटेनियर पर्वत चढणाऱ्यांना किंवा गिर्यारोहकांना कोणकोणत्या अडचणी येतात ते दिलेलं आहे. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. When we left camp 9 on Friday morning. फ्रायडे मॉर्निंग म्हणजे शुक्रवारी सकाळी. जेव्हा त्यांनी 9वा कॅम्प सोडला. व्हेन लेफ्ट म्हणजे सोडला. व्हेन वी लेफ्ट कॅम्प 9 ऑन फ्रायडे मॉर्निंग. तर पर्वतावर चढताना काय एक एक जिथे म्हणजे थांबत थांबत जावं लागते का नाही, मग ते टेंट उभे करते कॅम्प. तसं करत करत 9व्या कॅम्प when we left camp 9 on Friday morning, I was determined. तेव्हा आय हे कोणाकरता आलेलं आहे, तेनसिंग नॉर्गे. आय वॉज डिटरमाइंड म्हणजे तो रायटर आहे, नॅरेटर आहे, नॅरेटर म्हणू शकतो. वॉज डिटरमाइंड त्यांनी ठरवलं, डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन धिस डे. त्यांनी काय ठरवलं की आज शिखरावर जायचंच आहे, आज शिखरावर जायचंच आहे. That morning I remember thinking. That morning I remember thinking. त्या सकाळी त्यांनी काय विचार केला, रिमेंबर थिंकिंग. I was to get to the top even if I die. त्यांनी काय डिसाईड केलं, मनाशी पक्का ठरवलं की मेलं तरी चालते पण आज काय शिखरावर पोहोचायचंच आहे. I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. त्या दिवशी त्याला मरणाची भीती नव्हती. We set out early and all the way from camp 9 to the peak we alternated. Set out म्हणजे बाहेर पडले म्हणजे निघाले ते. We set out early लवकरच, सकाळी लवकरच निघाले. And all the way from the camp 9 to the peak we alternated. Alternated म्हणजे काय, जागा बदलत जायची ना. एक सुरुवातीला एक जण समोर असायचा, मग एक जण मागे असतात, मग समोर दुसरा जाते, हा मागून जाते, असं अल्टरनेट. कारण मग रस्ता बनवत जावं लागते की नाही, त्याच्यामुळे म्हणून एक वर राहते एक मागे राहते, पुन्हा मग काही अंतरावर एक समोर राहते एक मागे, म्हणून त्याला म्हटलं अल्टरनेट, चेंज प्लेसेस. आय विल टेक द लीड अँड देन हिलारी. आय विल टेक द लीड अँड देन, एका मागून एक. कधी नॅरेटर समोर जायचे तर कधी हिलरी. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज ए डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. जो व्यक्ती वर चढतो, कोणती पोझिशन असो चढताना,
जो पाठीमागून माणूस असतो की नाही, त्याच्यासाठी म्हणा चढणे आणि उतरणे दोन्ही काम कसं अवघड असते. द मॅन हू फॉलोज, जो अनुकरण करतो म्हणजे पाठीमागचा. When climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. Climbing up म्हणजे वर चढणे, climbing down म्हणजे खाली उतरणे. He is the anchor. तो अँकर असतो. The man going in the lead cuts the steps and breaks the way. जो समोर असतो त्याला मोठं काम असतं. तो काय करतो? रस्ता निर्माण करत करत है ना, समोर काही अडथळे आले तर ते अडथळे हटवत हटवत तो काय करतो, पायऱ्या पायऱ्या बनवत बनवत जावं लागतं. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. नॅरेट आहे, निवेदिता. लेखक काय म्हणतो की लेखकाच्या खिशामध्ये 4 फ्लॅग होते. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. झेंडे. When you were still at 4. हे केव्हा घेतले? जेव्हा ते कॅम्प नंबर 4 वर होते तेव्हा. When we were still at the camp 4. चौथ्या कॅम्पवर होते तेव्हा. Colonel Hunt gave me 3 flags. Colonel हंटने 3 फ्लॅग दिले होते. Those of, त्याची नावं दिली आहे. एक कशाचा? एक होता ब्रिटनचा, एक होता संयुक्त राष्ट्र, द युनायटेड नेशन्स, आणि तिसरा होता नेपाळचा. He charged me with the duty of planting them on the top of the world. त्यांनी कामगिरी दिली होती. चार्ज म्हणजे काय? चार्ज सोपवला की हे 3 फ्लॅग आहे तुला उंचावर, सगळ्यात उंच शिखरावर जाऊन तिथे ते झेंडे काय गाडायचे आहे. ही चार्ज मी विथ द ड्युटी म्हणजे कर्तव्य, काम, ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. These 3 flags are in your care. हे तुझ्या स्वाधीन आहे ते. He said, when you and Hillary reach the top. मग जो कॉलनीला तो म्हणाला, काय म्हणाला की when you and Hillary reach the top. जेव्हा तुम्ही म्हणजे तू आणि हिलारी जेव्हा उंच शिखरावर पोहोचाल, टॉप मध्ये, पुट देम ऍट द पीक. त्या उंच शिखरावर, पीक म्हणजे शिखर, शिखरावर ते ठेवायचे, तिथे गाडायचे. आय एम शुअर दॅट यू अँड हिलारी आर गोइंग टू डू इट. मग कॉर्नेल हंट काय म्हणतो? तो नक्की म्हणतो की बा तुम्ही दोघे जण त्या ठिकाणी पोचाल. हा वाच रे ऋषी, वाच पेज मध्ये म्हणते. मी रेकॉर्डिंग करत आहे पण तुमचा आवाज काही येणार नाही याच्यात. एक्सपिडिशन, नाही एन नाही याच्यात. एक्सपिडिशन, एक्सपिडिशन. स्टेडी, स्टेडी, स्टेडी. इथे काय म्हटलं आहे, मी रेकॉर्ड करत आहे का नाही, तर चेहरे दिसू द्या ना तुम्ही थोडेसे 1 मिनिटासाठी. The old Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me. मग सोबत काय कोणकोणते घेत आहे? आय वॉज कॅरिंग द इंडियन. मग त्यांनी सांगितलं म्हणजे नॅरेटरनी काय सांगितलं? आय टोल्ड कॉर्नेल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. मग नॅरेटर म्हटलं की मी एक इंडियनचा फ्लॅग सोबत घेत आहे. अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग. आणि तो बाकीच्या फ्लॅग सोबत तिथे काय करणार आहे, त्याला गाडणार आहे, ठेवणार आहे. आय हॅड टू आस्क कॉर्नेल हंट्स परमिशन.
मी त्याची परमिशन मागितली होती. आय हॅड टू आस्क कॉलिन हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. एक्सपिडिशन म्हणजे मोहीम. तो मोहीमचा कोण होता? लीडर होता. म्हणून नॅरेटरने त्या कॉलोनील हंटला परमिशन मागितली. इंडियन फ्लॅग. कॉर्नेलियस हंट सेड, कॉर्नेलियस हंट म्हणाला, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. तो काम तो मला आनंदच झाला की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू इंडियन फ्लॅग सोबत घेतला. आफ्टर 1 hour ऑफ अ स्टेडी गोईंग. जवळजवळ म्हणजे काय, एका तासानंतर, म्हणजे सर एकसारखं स्टेडी गोईंग म्हणजे का, कुठे न थांबता एकसारखं 1 तासात ते समोर गेले. त्यानंतर आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. आम्ही कुठून म्हणजे निघालो, रस्ता कापत कापत वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस, दक्षिणेकडून साऊथ फेस, अँड स्टार्टेड अप द वेस्ट साइड. आणि सुरुवात कोणती? पश्चिम साईडला. स्टार्टेड अप द वेस्ट साइड वेअर वी हॅड टू पास अप ए स्टीप लाईन ऑफ रॉक. स्टीप म्हणजे एकदम सरळ, सरळ असते तो जो काही खडक असते किंवा जो डोंगर असते तो पर्वत, तो एकदम स्टीप म्हणजे खरं सरळ असते एकदम. असे सरळ पर्वत चढणं कठीण असते. वी हॅड टू पास अप ए स्टीप लाईन ऑफ रॉक्स. धिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. हे फारच कठीण असते, एकदम हळूहळू आणि डिफिकल्ट. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. वन्स वी हॅड क्लिअर दिस. एकदा आम्ही ते पूर्ण केलं. देर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप बट ए स्नो कव्हर्ड इन्क्लाइन. नंतर काय आढळलं? सगळं बर्फाने काय झाकलेलं होतं. स्नो कव्हर्ड इन्क्लाइन. बेरिंग अवर वे म्हणजे रिकामी जागाच नाही दिसत होती, पूर्ण बर्फच बर्फ. देर वॉज नथिंग बेरिंग वे अवे टू टॉप बट ए स्नो कव्हर्ड इन्क्लाइन. सगळं बर्फाने आच्छादित झालेलं. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. जसं त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचत होतो, जवळ येत, अंतर जवळ येत होतं, तसं काय सगळे तिकडे बर्फाने झाकलेलं दिसत होतं. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. 60 ते 70 फीट उंच ते तेवढं काय डेंजरस धोकादायक वाटलं नाही म्हणते. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. But we kept up the same steady pace. परंतु आम्ही मोठ्या हिमतीने निश्चयाने ते आपलं अंतर पूर्ण केलं. We kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together. आम्ही दोघे जण मग एका छोट्या शिखरावर पोहोचलो. We reached the small flattened असा पसरलेला flattened summit almost together during the last 50 feet from the peak. शिखरापासून ते जवळ किती 50 फीटचं अंतर. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलारी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. हिलारी आणि नॅरेटर दोघे जण किती अंतर चढले ते 20 feet अपार्ट. हिलारी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईड टुगेदर विथ ए रोप. आम्ही दोघांनी एकामेकाला बांधलं होतं. दोघांनी एकामेकाला बांधलं असते. एकच दोर असते, त्यालाही बांधते त्याच दोराने, यालाही बांधते की दोघा सोबत सोबत जाताना. वी वेर टाईड टुगेदर विथ ए रोप. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज. कधी रोप तो लूज व्हायचा मधात, म्हणजे थोडीशी ढिला सुटून जायचा. बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट. पण जेव्हा एखादा धोकादायक मैदान असलं, की पर्वत आला मधात, की डोंगर आला, when we went over dangerous ground we drew it taut. टाऊट म्हणजे काय? टाईट. आम्ही त्याला त्या दोऱ्याला टाईट करून टाकत होतो, मग मध्ये लूज नाही ठेवायचं. वाच तिथून वाच. धिस रूप वॉज ए सिम्बॉल.
स्टॉप कर, स्टॉप कर. पहा नंतर काय म्हणते, धिस रोप वॉज ए सिम्बॉल. हा म्हणजे हा जो दोर होता काय प्रतीक, सिम्बॉल म्हणजे प्रतीक. धिस रोप वॉज ए सिम्बॉल एक प्रतीक होतं. इट टाईड अस टुगेदर दोघाला त्यांनी बांधलेलं होतं. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर है ना. एक दुसऱ्याशिवाय हलवू शकत नव्हता. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द. वी वेर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट ए टीम. आम्ही एकमेकापासून वेगळे नव्हतो, आम्ही एक प्रकारची team होती. वी आर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट ए टीम. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. मला हं, पुष्कळदा असं विचारण्यात आलं. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. हू वॉज फर्स्ट? मग कोण चढलं असं विचारलं गेलं. हू वॉज फर्स्ट? कोण चढलं बरं सगळ्यात प्रथम गेलं? व्हेन वी वेअर विथ रीच ऑफ द समिट. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. नंतर ही घटना नंतरची. म्हणजे जसं जेव्हा ते पोहोचले, तर मग ते विचारत होते का पहिल्यांदा कोण पोहोचलं? व्हेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट. आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. त्यांच्या मनात चढताना असा विचारच नाही आला की कोण पहिला आणि कोण दुसरं, कारण त्यांनी आधीच ठरवलं होतं. आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलारी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि नॅरेटरला सुद्धा वाटलं की हिलारीच्या मनात सुद्धा असा विचार आलेला नसेल. क्लाइम्बिंग टास्क ऑल युअर अटेन्शन. चढणं हे एक काय आहे, दोघांचंही काय आहे, लक्ष आहे. चढणं हा त्यांचं एम्बिशन आहे. क्लाइम्बिंग टास्क ऑल युअर अटेन्शन यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. ते महत्वाचं होतं. म्हणून असं दोघांच्या मनात असा विचार नाही आला, कारण दोघांमुळे ते कार्य पूर्ण करायचं होतं, एकटा करू शकत नव्हता. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट और हिलारी. त्याचं काय महत्व आहे? व्हॉट डज इट मॅटर वेदर कुणी पोचव, वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑल हिलारी. हिलारी पोचेल किंवा मी पोचेल, त्याचं काही तेवढं महत्व नाही आहे. अवर मेन थॉट, त्यांचा खास उद्देश किंवा विचार काय होता? अवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आम्हाला ते शिखर गाठायचं आहे, असा त्यांचा विचार होता. बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू, आम्ही ते केलं होतं. वन कुडंट डू इट अलोन, एकटा करू शकत नव्हता. इफ देअर हॅड बीन ए डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस, समजा दोघांमध्ये जर 1000 फीट अंतर जरी असलं असतं, इफ देअर हॅड बीन ए डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. तर मग तू दुसरा म्हणू शकला असता, क्लेम करू शकला असता त्यांनी ठरवलं किंवा मी त्या ठिकाणी आधी पोहोचलो, पण तसं काहीही नव्हतं. देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज द फर्स्ट, बट इव्हन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. परंतु जो मागे असतो तोच का दोघांचं मधलं अंतर सांगू शकतो. बट इव्हन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. दोघांमधलं अंतर तो सांगू शकतो. पेज नंबर 18. हां, वाच, वाच. दिशेला वाचू दे. हॅलो, दिशेला वाचू दे. हां. हं. काठमांडू, काठमांडू, का हां, हिलारी, चाइल्डिश, चाइल्डिश, साइन, 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 साइन. टेन्सिल करतात. मग माउंट काय?
एम्ब्रेस. युनाइटेड नेशन. साइन. हिलारी. स्टॉप. स्टॉप कर. हा पहा इथे. इथे काय म्हटलंय, वेन वी रीच काठमांडू, जेव्हा ते काठमांडूला पोहोचले होते. वेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर दॅट, त्यांच्या लक्षात आलं, दॅट ए कंट्रोव्हर्सी हॅड अरायझन, है ना. कंट्रोवर्सी म्हणजे काय, एक प्रकारचा डिसएग्रीमेंट, डिस्कशन. कॉन्ट्र हा discussion, हा. त्यांच्या मग काय सुरू आलं, काठमांडूला गेल्यानंतर वी डिस्कवर दॅट ए कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन, तिथे अफवा होय किंवा कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वाद, जाईल की नाही जाईल, कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. वी टॉक इट ओव्हर, आम्ही ते बोललो, पूर्ण केलं. हिलारी, कोलोनियल हंट अँड आय डिस्कस केलं. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, आम्ही ती कबूल झालो. एक प्रकारचं काय ते बालपणच आहे. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. सो वी मेड ए पॅक्ट. पॅक्ट म्हणजे काय, ॲग्रीमेंट बनवला त्यांनी, एक ॲग्रीमेंट बनवला. सो वी मेड ए पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन, आणि प्रत्येकाने त्याच्यावर साइन केली. इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळचा जो प्राईम मिनिस्टर होता त्याच्या ऑफिसमध्ये त्यांनी ते एक ॲग्रीमेंट बनवलं, त्या ॲग्रीमेंटवर साइन केलं. इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकाने आपलं स्टेटमेंट दिलं आणि त्याच्यावर साइन केलं. आय हॅव ए कॉपी ऑफ हिलारी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट, माझ्याकडे एक हिलारीचं स्टेटमेंट होतं, ते ते आताही माझ्या पॉकेटमध्ये होतं, असं त्याचं म्हणणं आहे. आय हॅव ए कॉपी ऑफ हिलारी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. त्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं, इट रीड्स काठमांडू June 22, 1953, असं स्टेटमेंट लिहिलं गेलेलं होतं. ऑन May 29th, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द सुमिट. ऑन मे 29 मेला तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्टवर त्यांची मोहीम झाली. फॉर अवर अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न, ऑन द समिट. ॲज वी क्लाइम्ब अपवर्ड्स टू द साऊथ सुमित, जेव्हा जसे ते दक्षिणेकडे जायला निघाले, ॲज वी क्लाइम्ब अपवर्ड्स टू द साऊथ सुमित, फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक ए टर्न ॲट लीडिंग. We cross over the south summit and move along the summit ridge. तो दक्षिणेकडला भाग आम्ही क्रॉस करून पुढे आम्ही गेलो. रिज म्हणजे काय, असे निमता लॉंग पीस ऑफ रेज लँड, त्या भूभागाचा असा नॅरो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आम्ही दोघेही एकत्रच पोहोचत होतो. वी एम्ब्रेस, एम्ब्रेस म्हणजे घट्ट पकडणे. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हर जॉय, आम्ही दोघांनी एकमेक घट्ट पकडून खूप एन्जॉय केलं. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हर जॉय ॲट अवर सक्सेस, आम्ही जे आमचं कार्य सफल झालं त्याच्याकरता दोघांना आम्ही केलं, एकमेकाला घट्ट मिठी मारली.
देन आय टूक फोटोग्राफ्स, आम्ही फोटोग्राफ घेतले. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ द ग्रेट ब्रिटन. मग तेन्झिंग काय जे फ्लॅग होल्डिंग पकडलेले होते तिथं रोवले, त्याचे फोटो घेतले गेले. द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ अँड द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. साइन E.P. हिलारी. E.P. हिलारीने साइन केलेला. देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी. एक इंग्लिशचा पेपर होता पुन्हा, तो नॅरेटरने लिहिलेला होता, म्हणजे साइन केलेला. देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कंट्रोवर्सी. त्याच्यामुळे आम्ही कसल्याही प्रकारची कोणत्याही तक्रार किंवा कुरकुर न करता, दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. अफवातफामध्ये आम्ही कशा प्रकारच्या फंदात पडलो नाही. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलारी अँड आय एम्ब्रेस व्हेन वी रीच द टॉप. आम्ही तो पोचला की मी पोचला असं विचारात न तर्कवितर्क करता एकमेकाला आलिंगन दिले, मिठी मारली. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट. आम्ही आमचं कार्य पूर्ण केलं, आमची मोहीम, आमचं एम्बिशन जे होतं ते पूर्ण पार पाडलं. We did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, मला आठवते की मी त्याला म्हटलो, I remember saying to him, we have done it. आम्ही दोघांच्याही म्हणून म्हणजे तोंडातून शब्द काय निघाले, we have done it. आपण का म्हणजे आपण आपलं लक्ष गाठलं असं म्हटलं गेलं. मी लक्ष गाठलं नाहीये. त्यांनी काय म्हटलं, आपण पोहोचलो. वी हॅव डन इट. आपण हे कार्य पूर्ण केलं. बट वी कुडंट हिअर, वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क. कारण पण एकमेकाला ऐकू गेलं नाही. कारण काय, त्यांच्या तोंडावर काय होतं, ऑक्सिजन मास्क असल्यामुळे. फर्स्ट थॉट. स्टॉप करू का? हा, तुझा क्लास. ठीक आहे. उद्या किती वाजता घ्यायचं आहे? आता 8 दोघेही तयारच राहा ना. 8:15, 8:15. हा, मग ठीक आहे, 8:15च घेऊन घेऊ. काय रे ऋषी? हॅलो. हा. हा, ठीक आहे. स्टॉप कर. हा, स्टॉप करू. काही अडचण आहे? काही नाराजगी आहे? काय क्लास घेतला म्हणून? मग तू दुपारी होता म्हणतो तुला वेळ, तर तेव्हा फोन करून विचारता. तेव्हा नाही, मला झोप तर आली होती, पण मी म्हटलं आता तू जेवण करत आहे. 2 वाजता उठलं मग पुन्हा. केव्हा? हा, तर तू जेवण करत होता का नाही? हा, तर तू जेवण करत होता, ह्या पिरियड मध्ये चांगली झोप लागली होती, मग एकदम मी 2 वाजता उठलो. हा. हा, आज पावसाचं काही सांगता येत नाही, मग त्याचे क्लास राहते म्हणते ना, त्याचे बाकीचे क्लास राहते म्हणते. हा, ठीक आहे. रीडिंग करत चला.